महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या राज्य आयुक्तांनी चक्क मुख्य राष्ट्रीय आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अवमान केल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स या धर्मदाय आयुक्त नोंदणीकृत संस्थेवर क्रीडा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मनमानी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेवर प्रशासक असल्यावरही क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांची व स्काउट्स विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या संगमतानं मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी भारत स्काउट्स अँड गाईड्सचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त के खंडेलवाल यांच्याकडे प्राप्त झाल्या. या अनुषंगानं मुख्य राष्ट्रीय आयुक्तांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स संस्थेवर चौकशी समिती नेमली. या चौकशी समितीचे मुख्य अधिकारी म्हणून भारत स्काउट्स गाईडचे माजी संचालक राजकुमार कौशिक, ॲडहॉक समितीचे ॲडव्होकेट विशाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र या चौकशीत आपले कारनामे उघडकीस येतील या भीतीपोटी आता चक्क आपल्या पदाचा गैरवापर करीत महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राज्य आयुक्त तथा क्रीडा व युवक सेना सेवा आयुक्त शीतल तेली उगले यांनी मुख्य राष्ट्रीय आयुक्त के खंडेलवाल यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्रीय आयुक्ताचा अवमान करीत 31 जुलै रोजी राज्य चिटणीस महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स यांना पत्र देत चौकशी समितीस अथवा चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना कोणीही सहकार्य करू नये असे आदेश पारित केले. विशेष म्हणजे नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भारत स्काउट्स आणि गाईड्सच्या सोबतचे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्सची संलग्नता एफिलिएशन मोडण्याच्याही गोष्टी झाल्यानं क्रीडा विभागाची मजल कुठपर्यंत वाढली हे स्पष्ट होतंय. महाराष्ट्र राज्यामधून अनेक जिल्ह्यांमधून जे पदाधिकारी आहेत किंवा लीडर ट्रेनर आहेत ह्यांच्याकडून बऱ्याचशा तक्रारी भारत स्काउट गाईड नवी दिल्ली यांच्या कार्यालयाला गेले होते. त्या अनुषंगाने भारत स्काउट गाईडचे आयुक्त के खंडेलवाल यांनी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडची एक चौकशी करिता त्यांचा फॉर्मल डायरेक्टर श्री राजकुमार कौशिक यांची नियुक्ती करून त्यांना अपॉइंट केलं होतं असं आम्हाला पत्रान्वये समजलं. त्याच पत्राच्या अनुषंगाने काल काहीतरी एक पत्र काढलेलं समजतं आहे. क्रीडा विभागाचे आयुक्त ज्या शीतल उगले मॅडम आहेत ते म्हणतायत की ह्या कोणत्याही चौकशीला सहकार्य करायचं नाही किंवा त्यांना कोणतेही पेपर द्यायचे नाहीत. वास्तविक पाहता ह्या बातम्या आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच समजतायत, परंतु वास्तविक परिस्थिती जर बघितली तर भारत स्काउट गाईड यांच्या उपविधीनुसारच महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड ची स्थापना 1953 मध्ये झाली आहे. ही वास्तविक परिस्थिती असताना माहित नाही हे का अशा गोष्टी होत आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चळवळ करणाऱ्यांमध्ये ह्या अशा गोष्टी उभा राहिल्यात आम्हाला पण आश्चर्यकारक आहेत सगळ्या गोष्टी. तर कुठेतरी राज्यभरातून जे तुमच्या स्काउट अँड गाईडचे 42 जिल्हे मानले जातात त्या 42 जिल्ह्यांमधून मानद पदाधिकारी असतील किंवा काही सदस्य असतील स्काउट अँड गाईडचे यांच्या तक्रारी भारत स्काउट अँड गाईडला प्राप्त झाल्या आणि आपलं कुठेतरी चित्त उघडकीस येईल या भीतीपोटी क्रीडा विभागाने हा प्रकार घडवला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. हा ह्या सगळ्या गोष्टी बरोबर म्हणजे तुम्ही म्हणताय तसं आहे की 42 जिल्ह्यातल्या पदाधिकारी लोकांनी आज महाराष्ट्र राज्य स्काउट मध्ये होत असलेल्या अनागोंदी कारभार ह्याच्या विरोधात भारत स्काउट गाईडकडे तक्रारी केल्या. तदनंतरच भारत स्काउट गाईडनी हे पाऊल उचललं की इथं इन्क्वायरी ठेवली पाहिजे आणि इन्क्वायरी झाल्यानंतर त्यात पश्चात जो रिपोर्ट येईल त्याच्यावरती भारत स्काउट गाईड त्याच्यावरती निर्णय घेईल. असं एकंदरीत परिस्थिती असताना आज काल अचानकच कळलं की एखाद्या दिल्लीच्या इन्क्वायरीला सहकार्यच करायचं नाही. आता म्हणजे हे पहिल्यांदाच नवल होत झाल्यासारखं वाटतंय. पाहूयात आता हा अनागोंदी कारभार अजून कसा चालणार आहे. शेवटचा प्रश्न विचारतो सर मी तुम्हाला. एका राज्य आयुक्तांकडून राष्ट्रीय आयुक्तांचा हा अवमान नाही आहे का? सर 100% तुम्ही म्हणताय तो बाब खरी आहे की आज जे राष्ट्रीय आयुक्त तिथं बसलेत ते सुद्धा एक आय एस ऑफिसर आहेत आणि खाली आता राज्य आयुक्त आहेत. म्हणजे त्यांना अजून राज्य म्हणजे स्काउट राज्य आयुक्त म्हणून त्यांना त्यांचं वॉरंट काय मिळालेलं नाहीये राष्ट्रीय आयुक्ताकडून. ते फक्त क्रीडा आयुक्तच म्हणून आहेत. तरी देखील त्यांनी हे जे पत्र पाठवलंय हे कशा आणि कोणत्या अधिकारात पाठवलंय हे त्यांनाच माहिती आहे. तर सबब ह्याच्यावरती म्हणजे काय अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध काय होणार आहे माहित नाही. कारण की मागच्या कितीतरी वेळा राज्य सचिवांनी सुद्धा सांगितलंय की बाबा हे जे कर्मचारी आहेत हे म्हणजे संस्थेचे एनजीओ आहे ना, ही महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईड ही एनजीओ संस्था आहे.
एनजीओचे कर्मचारी हे शासनाचे कर्मचारी नाहीत. तथापि देखील एनजीओच्या कर्मचाऱ्यांना शासनामध्ये कायमस्वरूपी रुजू करून घेण्याच्या सुद्धा क्रीडा विभागाने हालचाली केली आहेत. अशा आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतंय, पण माहित नाही आता हे काय कायद्याने ह्यातून कसा मार्ग काढायचा आहे. ही ओके परिस्थिती सर, आहे धन्यवाद. आता. येस सर. नक्कीच सर, धन्यवाद सर. येस सर. येस. अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर भारत स्काउट्स अँड गाईड राष्ट्रीय कार्यालय अथवा महामहिम राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असून या क्रीडा विभागाच्या मनमानी विरोधात राज्यातील स्काउट्सच्या 42 मानद पदाधिकारी, स्काउटर, गाईडर मानद पदाधिकारी सदस्य हे येत्या 10 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे जन आक्रोश आंदोलन करणार असून जगभराच्या इतिहासातील स्काउट्सचे हे पहिले आंदोलन असेल अशी माहिती स्काउट्सच्या जाणकारांनी दिली आहे.